बोलू नका बोलू नका बोलू नका कुठला लावला स्वर कुठं वाजतो जप तप कर्म क्रियाने धर्म जप तप कर्म क्रियाने धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध न सोडी हा भावो टाकी रे संदेहो राम कृष्ण टाहो नित्य पुढी जात वित गोत कुळ शिळमात जात वित गोत कुळ शिळमात भजे का त्वरित भावना युक्त हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी तेने वैकुंठ भुवनी घर केले हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजी योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास युगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता ऐ गिरिनंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकापर्दिनी शैलसुते रंगाई वो श्रीरंगे
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो राम कृष्ण टाहो नित्य पुढी। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता आदिशक्तीच्या सेवेकरिता निवडलेला अभंग अलंकापूर निवासी महावैष्णवली ज्ञानोबा यांचा अतिशय गोड आजच्या या पहिल्या दिवसाच्या प्रसंगाला दिवसाला साजेल रुचेल बचेल अशा स्वरूपाचा भगवंताच्या नामाचा टाहो निरंतर जीवानं फोडावा त्याकरिता त्यापासून होणारे असंख्य रूपानं फायदे मौली ज्ञानोबा आहे। एकूण हरिपाठ या संपूर्ण ग्रंथामध्ये तर तुम्हाला मला सांगतातच यात शंका नाही, पण आजच्या अभंगामध्ये सुद्धा जास्त विशेष करून वर्णन या नामाचं असेल आणि त्या भगवंताच्या कृपेचं देखील या ठिकाणी असेल। एकूण 5 चरणाचा गोडसा अभंग सेवेकरिता निवडला। सकल साधू संतांच्या श्री विठ्ठलाच्या मौलीच्या कृपेनं संकल्पित वेळेमध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये अभंगाला गजानन महाराजांच्या ग्रंथाचं वाचन आहे। हरिपाठ आणि कीर्तनाचं सुद्धा एक गोड असं पर्व 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये नियोजित झालेला आहे। या कीर्तनाकरिता बहुसंख्येनं महिला वर्ग उपस्थित आहे। तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन करते। विनेकरी मावशींच्या देखील चरणी विनम्र भावानं वंदन करते। ग्रामस्थ भजनी मंडळ असेल तत्वज्ञान पंचक्रोशीतून उपस्थित झालेलं देखील भजनी मंडळ या ठिकाणी असेल, सर्व वारकऱ्यांच्या चरणी विनम्र भावानं वंदन करते। गोड गाण्याची साथ करण्याकरिता आदरणीय परमार्थ प्रेमी आपल्या परिसराचं वारकरी संप्रदायाचं भूषण असलेलं वैभव असलेले आमचेच नावकरी आदरणीय गाडेकर महाराज उपस्थित आहे। प्रथमतः दर्शन आहे, प्रथमतः आवाज ऐकण्याचा देखील योग आहे, पण अतिशय गोड या ठिकाणी माऊलीची कृपा भरभरून आहे। अशा या आवाजाचं मौलीच्या कृपेचं समर्पण देखील माऊलीच्या सेवेमध्ये करणारे आदरणीय आमचे गाडेकर महाराज त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आमच्या आदरणीय वहिनी साहेब या ठिकाणी असतील, त्यांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। त्यांचा देखील आवाज गोड आहे, सुंदर आहे। पंचपदीनं आपल्या कीर्तनाची आजची सुरुवात ज्यांच्या आवाजानं होते आदरणीय त्यांचे वहिनी साहेबांचेही मनस्वी आभार। इकडे सर्व वारकरी महाराज मंडळी सर्वांचे मनस्वी आभार। आदरणीय परमार्थ प्रेमी गायनाचे देखील साथ करतात आणि तुम्हा सर्वांच्या वतीचं आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण देखील माझ्यापर्यंत पोहोचवतात। आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे आपल्या परिसराचं संप्रदायाचं भूषण वैभव असलेले आमचे सपकाळ गुरुजी असतील, बाबांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। 2 मृदंग सम्राट महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यामध्ये इकडे आदरणीय शुभमजी महाराज उपस्थित आहे। मूर्ती लहान कीर्ती महान, हात तयार आहे बरं का। या ठिकाणी शुभम दादाचे मनस्वी आभार। इकडे आदरणीय शंकरजी महाराज उपस्थित आहे, त्यांचीही अगदी पोषक आणि गोड साथ आहे। कारण वाजवण्याच्या संबंधानं मी नेहमी सांगत असते की हल्ली वादक भरपूर झाले, वादकांची कमी नाही, पण
वाजवणारे कमी न बडवणारे जास्त आहेत बरं का. त्यापैकी इथे वाजवणाऱ्यांच्या हाताची पोषक अशी साथ दोघंही या ठिकाणी महाराज मंडळी करतात. आदरणीय आमचे शुभम दादा असतील, शंकर महाराज असतील, दोघांचेही मनस्वी आभार. इकडे यूट्यूबचं चॅनल आपल्याकडे उपस्थित आहे, दादांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. गोड अशी साऊंड सर्व्हिस आपल्याकडे उपस्थित आहे, ज्याला जसा हवा पाहिजे आवाज या ठिकाणी देण्याचं काम आदरणीय महाराष्ट्री या ठिकाणी करतात. दादांचेही मनस्वी आभार. प्रथमतःच वारकरी ऑपरेटिंग पाहिली बरं का मी. हां हां, नाहीतर इकडची मंडळी तिकडे शक्यतो जाऊन काम करत नाही, सांगण्याचं काम करतात पण तिथे जाऊन काम करत नाही. पण इथे मात्र वेगळं आणि गोड चित्र आहे. आदरणीय महाराज जे ऑपरेटिंग करतायत आपलीच आहे का सिस्टीम, त्याची आहे वाटतं. हां, ते म्हणून चक्रा मारते. असू दे, आल्याच त्यानं लक्ष वेधलं होतं माझं. ते कोपऱ्यात बसून गेम खेळत होत. हां, असो. बहुसंख्येनं महिला वर्ग, पुरुष वर्ग, सुज्ञ तज्ज्ञ मंडळी तुम्ही सर्वजण श्रवण करण्याकरिता उपस्थित राहिला. तुमच्याही सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन. अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतकरणानं क्षमा. उर्वरित संकल्पित वेळेमध्ये निवडलेल्या एकूण 5 चरणाला स्पर्श करण्याचा प्रामाणिक प्रयत्न. मौलिक ज्ञानोबराय गोड असं अतिशय आजच्या प्रसंगाला साजेल रुचेल पचेल हे स्वरूपाचं चिंतन आपल्यासमोर ठेवतायत आणि त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्याच मौलिक ज्ञानोबरायांचं गोड अजूनही दुसरं चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आदिशक्तीची उपासना करणारं हे छोटंसं गाव आहे. हां, शिंदी हरळी नावाचं गाव. या गावामध्ये विशेष कृपा आदिशक्तीची काळुंका मातेची या ठिकाणी मिळाली. तुम्ही आम्ही खरंच खूप भाग्यवान. आमचं ग्रामदैवत आदिशक्ती आहे, भगवती आई आहे. आणि या भगवतीचे आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती मोलाचे, किती महत्त्वाचे आणि किती आवश्यक असलेली कृपा ही भगवती आईची या ठिकाणी सांगितली आहे. कारण एखाद्या घरात जर स्त्री शक्ती नसेल तर त्या घराचा कुठल्या प्रकारानं वासुदेव झालेला आपण कितीतरी उदाहरणं पाहिलेत. मग जीवनात जशी स्त्री आवश्यक आहे तशीच जीवनाच्या सफलतेकरिता सुद्धा स्त्री शक्तीचा आशीर्वाद आणि आदिशक्तीची कृपा देखील तितकीच महत्त्वाची या ठिकाणी आहे. अशा या आदिशक्तीचं गुणगान सकल संत करतात, यात नवल नाही. मग तुम्हाला आम्हाला सुद्धा, कारण सगळ्या संतांनी हिच्या कृपेची, हिच्या आशीर्वादाची जर अपेक्षा करून या ठिकाणी जीवन खर्च केलं असेल तर निश्चित तुम्हाला आम्हाला सुद्धा तिच्या कृपेची अपेक्षा ठेवणं गरजेचं या ठिकाणी आहे. असं हे आमचं हे ग्रामदैवत आणि या संबंधानं मौलिक ज्ञानोबराय आमच्या समोर चिंतन ठेवतात. हा, कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी मग सर्व सुखे तुझा सरळी मौलिक ज्ञानोबराय पाठ चिंतन आमच्या समोर या ठिकाणी ठेवतात. कुलधर्माचं आचरण करावं प्रत्येक संसारी जीवानं. हा, माझा तरी अंदाज इथे संन्यास घेतलेलं एकही नाही, सगळे संसार करणारीच लोक आहेत. आणि मग संसारी जीवन जर आम्ही तुम्ही जगतोय तर त्यात सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे नाही असं औषधाला सुद्धा सापडणार नाही. सर्व सुखाची या प्रमाण सर्वांना माहीत आहे, सर्वांनी पाठ करून ठेवलाय. पण संतांना त्यानुसार काय भाव पोहोचवायचा आहे, तो भाव लवकरात लवकर लक्षात घेऊन जागं होण्याचं काम माणसाला करता आलं पाहिजे. मग सर्व सुखाचा शोध घेण्याकरिता उभं आयुष्य आम्ही वाया घालवलं, पण जे महत्त्वाचं आहे ते न केल्यामुळे सुख आम्हाला भेटलं नाही, सुख आम्ही प्राप्त करू शकलो नाही. मग मौलिक ज्ञानोबरायांनी सुख जर मिळवायचं असेल तर त्यावर गोड आणि सोपा असा तोडगा उपाय तुम्हाला आम्हाला सांगावा. कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी मग सर्व सुखे तुझं सरळी दिधली. हा, ग्रामदैवत जे आहे आमचं, कुलदैवत जे आहे त्या देवतेची उपासना जर आम्ही आमच्या जीवनामध्ये सातत्यानं ठेवली तर निश्चित आम्हाला सुखापर्यंत जायची गरज नाही. सर्व सुखे तुझं सरळी दिदली. सुख आमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. मग सुखापर्यंत आम्हाला जायची गरज नाही जेव्हा कधी
आम्ही प्रामाणिकपणानं कुलधर्माचं आचरण करू, म्हणजे आमच्या गावाचं ग्रामदैवत जे आहे, आमच्या कुळाचं कुलदैवत जे आहे, त्या दैवतेची सेवा आमच्या जीवनामध्ये सातत्यानं या ठिकाणी होईल. आता 9 वर्षापासून एवढा मोठा उत्सव तुम्ही आम्ही आदिशक्तीच्या नावानं या ठिकाणी जर करत असाल तर निश्चित तिची कृपा, जास्त नाही पण थोडी का होईना तेवढे पात्र तुम्ही आम्ही झालेच असाल यात शंका नाही. कारण एवढं गोड महिला मंडळ, एवढं सुंदर आयोजन, एवढी वारकरी लोक कीर्तनाकरिता, तुमच्यासारखी शहाणी लोक ऐकण्याकरिता उपस्थित या ठिकाणी होतात, म्हणजे कुठेतरी हा नामयज्ञ तुमच्या आमच्या रुजनी पडलाय, पचनी पडलाय आणि आम्हाला तुम्हाला लवकरात लवकर या संत विचाराचं महत्त्व कळालं असं म्हणायला अडचण नाही. त्या उद्देशानं मौली ज्ञानोबराय म्हणतात, निश्चित प्रामाणिकपणानं संसारी जीवन जगत असताना देखील ही सुख मिळण्याची पर्याय जर तू तुझ्या जीवनामध्ये अंगीकारली आणि त्यानुसार जर तुझं जीवनचर्या तू या ठिकाणी ठेवशील तर निश्चित तुला सुखाची प्राप्ती या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. मग कुलदैवतेची सेवा तुम्ही आम्ही करतो यात नवल नाही, संत आपल्याकडे आग्रह करतात यात विशेष नाही. ही सेवा संत देखील करतात. ती सेवा केली आमच्या पैठण निवासी नाथ महाराजांनी. नाथ महाराज म्हणतात, आदिशक्तीची उपासना करताना आई तुझ्या नावानं मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोंधळ नियोजित केलाय आणि अशा गोंधळाला बाकी सगळे आले, पण जिच्यासाठी घातलाय ती सुद्धा आली पाहिजे. आणि म्हणून तिला आव्हान करताना मौली नाथ महाराजांनी तिच्याकडे येण्याचा आग्रह करावा. गोंधळा येई भो जगदंबे, गोंधळा येई भो जगदंबे, गोंधळा आदिशक्तीची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मिळी, द्वैत भाव विसरुणी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी. या सगळ्या संतांनी ऋषीमुनींनी आदी करून जेवढे लोक उपासक आहे, साधक आहे, नामधारक आहे, त्या सर्वच लोकांनी संतांनी भक्तांनी आदिशक्तीच्या कृपेची अपेक्षा ठेवली.
कृपावे संतांनी बरवे झाले शरण गेलो गविलो संकटी. हा तुकोबर आहे. आधी करून सगळे संत चिंतन करतात, आदिशक्तीची उपासना करतात, तिच्या कृपेची अपेक्षा जीवनामध्ये ठेवतात, कारण तिची कृपा जीवनाच्या सफलतेकरिता अति आवश्यक असलेली कृपा आहे. तिची साथ देखील आमच्या जीवनामध्ये तितकीच आवश्यक या ठिकाणी आहे. कारण स्त्री शक्ती किती मोठी आहे. पंची पंख विना, हस्ती दंत विना आणि नारी पुरुष विना, असं जे देखील या ठिकाणी सत्य मानलं जातं. नारी पुरुष विना, स्त्रीला पुरुषाशिवाय शोभा नाही आणि पुरुषाला देखील स्त्रीशिवाय शोभा नाही. कालच मला वाटतं एक जबलपूरमध्ये यमुना नदीमध्ये एक बोट पलटी झाली. सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी सर्वांना माहीत असेल. हा एक फोटो असा निघाला की त्या फोटोकडे पाहून अख्ख्या जगानं हळहळ व्यक्त केली. हा एका आईचा, एका मातेचा जीव लेकराकरिता, हा भले तिनं वेळेवर देवाला प्रार्थना देखील केली असेल, देवा एक वेळ माझा जीव घेतला तरी चालेल पण माझ्या बाळाला वाचव. शेवटच्या श्वासापर्यंत बाळाच्या जीवनाकरिता धडपड करणारी ती आई भले वाचवू शकली नाही, पण आईचा त्याग लेकराविषयी किती मोठा असतो याचं ज्वलंत आणि जिवंत मोठं उदाहरण आज जगासमोर ज्या आईनं दाखवलं. अशी आई, अशी आदिशक्ती प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये अगदी साहसानं करू शकते, अट्टहासानं करू शकते आणि प्रयत्नांनी देखील त्या ठिकाणी करू शकते. अशी जीवनामधली स्त्री आणि जीवनामध्ये आदिशक्तीची कृपा तितकीच मोलाची, महत्त्वाची आणि आवश्यक असलेली कृपा या ठिकाणी आहे. सकल संतांनी तिच्या कृपेची अपेक्षा धरून भक्ती करावी, उपासना या ठिकाणी करावी. सगळ्या संतांनी तिचं मन भरून गोड कौतुक या ठिकाणी करावं. हा ज्या दिवशी तुकोबरायांना समाजामध्ये राहण्याकरिता कठीण जाऊ लागलं त्या वेळेला तुकोबरायांनी सांगावं, माझ्यावर आलेल्या संकटाचं निरसन करण्याकरिता मी कुणाला आवाज देतो, धाव घाली आई, हा आता पाहतेस काही. हा अशा प्रकारानं सगळे संत आई म्हणून ज्या आदिशक्तीकडे पाहतात, अशी ही आदिशक्ती रूपानं आई आमच्या जीवनामध्ये तितकीच महत्त्वाची. या आदिशक्तीची कृपा मिळवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदानं करतोय. मौली ज्ञानोबरांनी सांगावं, अशा या कुलधर्माचं आचरण जो जीवनामध्ये करेल त्याला सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. तेच मौली ज्ञानोबराय आज घेतलेल्या अभंगामध्ये सुद्धा थोडंसं विशेष रूपानं चिंतन आपल्या समोर ठेवून जातात. Hare
तप कर्म क्रियाने धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. माऊली ज्ञानोबरायांनी विशेष रूपानं चिंतन आपल्या समोर ठेवावं. एकंदरीत ज्या माऊली ज्ञानोबरायांनी उभं जीवन उभं आयुष्य समाजाकरिता अर्पित केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे. कारण संत कसे असतात, भक्त कसे असतात, एकंदरीत जेवढे परिचित संत आमच्या आहे तेवढ्या सगळ्या संतांच्या चरित्राच्या अभ्यासानं तुम्हाला आम्हाला हे प्रकरण लक्षात घेता येईल. तद्वज्ञानं तुमचा आमचा विचार हा स्वतःच्या स्वार्थापुरता आहे. आपला विचार स्वतःच्या स्वार्थापुरता आहे. धन्यवाद. मला झाला त्रास तर मी सहन करते, मी त्रास देत नाही कोणाला, पण माझा त्रास ज्यांना न सांगता कळतो त्यांचे खरंच धन्यवाद बरं का. गरम होतंय, फॅन पाहिजे होता पण म्हटले नाही कोणाला, कारण तुम्हाला कळायला पाहिजे ना हा पण पैसा घामाचाच आहे म्हणून. हां असो. तुमचा आमचा विचार स्वतःपुरता मर्यादित आहे. आमचा स्वार्थ साधला, आम्हाला बाकीच्या गोष्टींशी आम्ही घेणं देणं ठेवत नाही. पण संतांच्या जीवन जगण्याची पद्धती अशी सांगतात आम्हाला अनुभवायला मिळते की माऊली ज्ञानोबराय असतील, अधिक करून जेवढे संत असतील त्या सगळ्या संतांनी स्वतःपुरता मर्यादित नाही तर अवघ्या विश्वाचा विचार करावा. अवघाची संसार. कुणाची प्रतिज्ञा होती? माऊली ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा होती. फक्त माझा संसार सुखाचा करायचा नाही, मला अवघाची संसार सुखाचा करीण, आनंद भरीण तिन्ही लोकी. मग वयानं सर्व संतांमध्ये लहान असताना देखील माऊली ही पदवी कमवली. माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या स्वभावानं, माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानानं, माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या आचरणानं, माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या भक्तीनं, हा विचारानं कमवली ही पदवी. माऊली पदवी ही साधी सोपी पदवी नाही. अख्ख्या विश्वाची माऊली म्हणून ज्या संतांना तुम्ही आम्ही मोठ्या कौतुकानं ज्यांच्याकडे पाहतो, हा दुःखाच्या संकटाच्या वेळी आमच्या माऊलीच्या कुशीत आम्ही शिरायला पाहतो, माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. अखिल विश्वाची माऊली होण्याचं सामर्थ्य माऊली ज्ञानोबरायांमध्ये का आलं तर तो विचार स्वतःपुरता मर्यादित न ठेवता अखिल विश्वाचा विचार करून माऊली ज्ञानोबराय जीवन खर्च करतात. अवघा संसार मला सुखाचा करायचा आहे. आणि या जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा त्या समकालीन असलेल्या संतांनी आणि त्यांच्या नंतर झालेल्या संतांनी देखील माऊली ज्ञानोबरायांचा फक्त आणि फक्त आदरच करावा. काय संप्रदाय जरी भिन्न भिन्न असतील पण माऊली ज्ञानोबरायांच्या विषयी सर्व संतांच्या मनामध्ये आदर आम्हाला वेळोवेळी पाहायला मिळाला. आता हल्ली आता सध्याच्या वातावरणाचं जर निरीक्षण परीक्षण केलं तर आपल्या टिपण जरा कमीच बसतं बरं का. तुमच्याकडे कसं आहे? हां का कीर्तनापुरतेच एकत्र येतात? नाही ना, तसं नाही ना, तिकडे पण सगळीकडे एकत्रच आहे ना. हां एका क्षेत्रामध्ये शक्यतो माणसाचा मेळ बसत नाही, टिपण बसत नाही. मग हे सगळे संत एका क्षेत्रामध्ये असताना देखील माऊली ज्ञानोबरायांविषयी किती आदर भावना व्यक्त करतात. जो द्वेष तुमच्या आमच्यामध्ये एका क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो, तो द्वेष, तो तिरस्कार संतांच्या मध्ये आम्हाला कदापि पाहायला मिळाला नाही. ज्या तुकोबरांच्या नावाला अखिल ब्रह्मांडाला घाबरवणारा काळ घाबरत होता, अशा तुकोबरांनी सुद्धा माऊली ज्ञानोबरांचं यथार्थ चिंतन करावं. तू का म्हणे
तुकोबरांच्या नावाला काळ घाबरतो, अशा तुकोबरांनी यथार्थ चिंतन मौलिक ज्ञानोबरांचं करावं. मौलिक ज्ञानोबरांना म्हणावं, सांगावं, राखा पाया पै किंकरा, मी तुम्ही माझे स्वामी आहात, मी तुमचा किंकर आहे. काही अपराध घडल्यास करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध विठ्ठल. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधुलो पावन झालो चराचरी. यथार्थ चिंतन करणारे सकल संत मौलिक ज्ञानोबरायांविषयी किती आदर ठेवतात. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा साधकाचा माय बाप, दरुशनी हरे ताप, सर्वाभूती सुख पदनोबा माझा, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. अशा मौलिक ज्ञानोबरांचे यथार्थ चिंतन करणारे सकल संत, त्यामध्ये जनाबाई महाराजांनी सुद्धा वर्णन करावं. सखा माझा, माझा म्हणून ज्या संतांचं कौतुक सगळे संत करतात, असे मौलिक ज्ञानोबराय तुम्हाला आम्हाला आग्रहपूर्वक काहीतरी विशेष करून सांगण्याचा प्रयत्न करतात. देव प्राप्तीसाठी जीवनामध्ये प्रयत्न तुमचे आमचे असणं फार फार गरजेचं या ठिकाणी आहे. मग सगळे संत देवप्राप्ती करतात. अपेक्षित जो परिणाम आहे, फलश्रुती जी अपेक्षा आहे, ती फलश्रुती सगळ्या संतांनी प्राप्त करावी, साध्य करावी. पण कुठल्या मार्गाने संत जाऊन त्या परिणामाला हाताशी या ठिकाणी घेतात आणि त्या मार्गाचा उल्लेख करताना मौलिक ज्ञानोबराय आजचं चिंतन आपल्या समोर ठेवतात. मग ज्याला जसा जो मार्ग आवडला त्यानं तसा तो घेतला.
कुणी जप या साधनेनं देवापर्यंत गेलं, कुणी तप या साधनेनं देवापर्यंत गेलं, कुणी अन्य मार्गांचा अवलंब करून देवाच्या प्राप्तीचा अट्टाहास जीवनामध्ये करतात. पण जशा अनेक नद्या येऊन शेवटी कशाला मिळतात? सागराला मिळतात, समुद्राला मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रांतामधून आलेल्या नद्या, मार्ग वेगवेगळे आहे, उगमस्थान वेगवेगळी आहे, प्रत्येक नदीला लागणारी गावं वेगळी वेगळी आहे, पण सरशेवट परिणाम मात्र एका सागराला मिळण्याचा ज्यांच्या हाकडे निश्चित आहे. त्या नद्यांप्रमाणे तुमच्या आमच्याकडे सुद्धा देवापर्यंत जाणारे मार्ग जरी वेगवेगळे असतील तरी मात्र एकाच ठिकाणाला, एकाच परिणामाला, आमच्या साधनेला आम्हाला घेऊन त्या ठिकाणी जायचंय. आणि तो परिणाम, ती फलश्रुती मौली ज्ञानोबा सांगतात की सर्वा घटी राम भाव शुद्ध. गटागटामध्ये असलेल्या रामाचं दर्शन, जे अशा मंत्राचं नामाचं उच्चारण सदैव करा. त्यानं अनेक फायदे जरी मौली ज्ञानोबा सांगतात, त्यातला मोठा आणि महत्त्वाचा फायदा सांगितला. पुण्याची गणना कोण करी. महिला मंडळ हरिपाठ म्हणतात ना? म्हणतात का? तुम्ही असा हप्ता नाही ना पडल्यासारखा का बसलात? हप्ता आला नाही का या महिन्याचा? 2 महिने झाले. अरे बापरे, नाराज आहेत ना? येईल. भजन करा जरा. बरोबर उद्याच हप्ता पडतो की नाही बघा. कळकळीनं भजन केलं की अशा अडचणी येणार नाही. हरिपाठ करतात ना तुम्ही सगळ्या? हां, केलाच पाहिजे. उक्ता द्यायचा नाही बरं का. काही इकडं उक्ताच देतात नाही ना? हां, उक्ता जरी दिला तर ज्यानं केला तो त्यालाच कामाला येतो, तुम्हाला कामाला येणार नाही. तुमच्याकडे हात मोडल्यावर तो बांधायला रोजंदार मिळतो का? ज्याचा मोडला त्याच्याच गळ्यात बांधला जातो, त्याच्याच गळ्यात बांधला जातो. रोजंदार कुठेच मिळत नाही विश्वाच्या पाठीवर. हरिपाठ आम्ही केला तर तो आम्हालाच कामाला येईल, नाही केला तोही आम्हालाच कामाला येईल. हा, जर आलीच चुकून 4थी कोरोनाची लाट तर परत आडवा यायला हरिपाठ पाहिजे, केलेला आधी पाहिजे. आणि तो हरिपाठ तिथे आडवा येतो आणि मग तिथून आम्हाला ते तरुण जाता येतं. जसं की 3 वर्ष ज्याच्याशी संघर्ष करून आजचा दिवस आम्हाला पाहायला मिळतो. हा, असे आघात वारंवार येणार आहे, कारण माणसं सध्या ध्यानावर राहिले नाही. जेवढं तुम्ही आम्ही बिघडाल तेवढा निसर्ग बिघडल्याशिवाय, कोपल्याशिवाय राहणार नाही. पण जरी अशी प्रकरणं समोर उभी राहिली तरी त्याच्यातून तरुण जायचं असेल तर एकमेव मार्ग त्या भजनाचा साठा आमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून आता लवकर आम्हाला तयारीला लागता आलं पाहिजे त्या हरिनामाचा साठा. म्हणून आग्रह मौली ज्ञानोबा करतात, जे भगवंतानं मुख दिलंय, तोंड दिलंय, त्यानं हरी हरी म्हणा. त्या मंत्राचं जपाचं उच्चारण नेहमी निरंतर जीवनामध्ये करत राहा. एवढं पुण्य मिळेल, एवढं पुण्य मिळेल, जगाच्या पाठीवर त्या पुण्याचा हिशोब कुणाकडून लागू शकत नाही. पुण्याची गणना कोण करी. एवढा एकच फायदा होतो का मौली ज्ञानोबाराय? नाही, मौली ज्ञानोबाराय कितीतरी फायदे सांगतात. एकूण 27 अभंगाचा संग्रह आपल्या स्वाधीन केलाय मौली ज्ञानोबारायांनी. का केला त्याचं एक वेगळंच कारण आहे. कारण त्याच्या अगोदर अमृत अनुभव लिहिला, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी लिहिली आणि या 2 ग्रंथांचं निर्माण करून झाल्यानंतर हरिपाठ तयार केलाय मौली ज्ञानोबारायांनी. मग एवढ्या 2 ग्रंथांमध्ये एवढं अथांग ज्ञान सांगूनही मौली ज्ञानोबारायांची तृप्ती होत नाही. का होत नाही? तर अवघा संसार सुखाचा करायचा असेल तर या संसारातली सगळीच्या सगळी लोक अमृत अनुभव समजेल एवढ्या योग्यतेची नाही कळत. त्या ग्रंथातली अवघड असलेली भाषा तुम्हाला आम्हाला ठीक आहे, नाही कळायला हरकत नाही. तदनंतर ज्ञानेश्वरीची काही लोकांची 40-40, 50-50 पारायणं झाली, पण मग सगळी ज्ञानेश्वरी त्यांना समजली असं म्हणता येईल का? नाही. ज्ञानेश्वरी कळण्याकरिता ज्ञानी असणं गरजेचं आहे. अमृत अनुभव समजण्याकरिता योगी असणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही आम्ही धड ज्ञानी आहे ना योगी आहे, मग आम्हाला अमृत अनुभवही समजत नाही, ज्ञानेश्वरीही कळत नाही. मग संसाराशी समर्पित असलेल्या लोकांच्या देखील उद्धाराची काळजी मौली ज्ञानोबारायांना वाटली
आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना समजेल रुचेल पचेल अशा साध्या सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये माऊली ज्ञानोबरांनी हा हरिपाठ त्या ठिकाणी तयार केला। आणि म्हणून या ग्रंथाचं चिंतन आम्ही आमच्या जीवनामध्ये जर ठेवलं तर श्रवणे अर्थे पठने मोक्षुची लाभे, श्रवणे अर्थे पठने मोक्षुची लाभे। याच हरिपाठाचं चिंतन आम्ही निरंतर आमच्या जीवनामध्ये ठेवलं तर पवित्रची होय देह त्याचा, देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, देह त्याचा, पवित्र देह होय पवित्रची होय देह त्याचा, देह पवित्र होईल एवढं सामर्थ्य या हरिपाठ नावाच्या ग्रंथामध्ये आहे। स्मरण ठेवलं पाहिजे, चिंतन निरंतर आम्ही आमच्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे। हरिपाठी स्थिरावला तोची धन्यता जीवनाला प्राप्त करून देणारा ग्रंथ म्हणजे हरिपाठ आहे। मग संसाराशी समर्पित असलेल्या लोकांचा सुद्धा उद्धार व्हावा याकरिता विचार साधन दिलं हरिपाठाच्या रूपानं माऊली ज्ञानोबरांनी तुमच्या आमच्या स्वाधीन केला। एकूण 27 अभंगाचा संग्रह आणि त्यामध्ये पदोपदी पावलोपावली आग्रह करून सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखानं हरी हरी म्हणा आणि पुण्य कमवा, पुण्य मिळवा। एवढा एकच फायदा सांगून माऊली ज्ञानोबराय थांबत नाही। तुमच्या शिंदी हरळीला भूत आहेत का? पाहिले नाही? बघायचेत का? एक दोन इथं पण असतील। हा भूत भूत, हा पळे भूत बाधा बेणे तेथे। फायदा सांगितला माऊली ज्ञानोबरांनी। हरी उच्चारणी मंत्र पै अगाध, पळे भूत बाधा बेणे तेथे। भूताची बाधा होत नाही कशानं? हरी हरी या मंत्राचं निरंतर स्मरण ठेवल्यानं, चिंतन ठेवल्यानं जीवन उद्ध्वस्त करणारं भूत आम्हाला त्याची बाधा होणं शक्य नाही। अजून एक महत्त्वाचा गोड पुरावा आणि दाखला देऊन माऊली ज्ञानोबराय सांगतात त्या हरीचं निरंतर स्मरण जीवनामध्ये ठेवल्यानं काय मोठा आविष्कार घडला। द्वारकेचा राणा
द्वारकेचा राणा पांडवा घरी पांडवांच्या समवेत राहण्याकरिता आला कोण? द्वारकाधीश कृष्ण भगवान परमात्मा. त्याचं वैभव त्यानं त्यागावं, त्याचं ऐश्वर त्यानं त्याग त्याचा करून राहण्याकरिता पांडवांच्या संगतीमध्ये आला, सानिध्यामध्ये आला. मग पांडवांनी असं काय केलं? अहो, आमच्या गावात एक 10-5 मिनिटाकरिता एखादा पुढारी नेता यायचा झाल्यास किती तयारी करावी लागते? हा, एक 15 मिनिटं अर्धा तासासाठी जर पुढारी यायचा असेल तर मोठ्या प्रमाणात त्याची तयारी असते. मग विचार करा, ज्यांच्या घरी देव आला त्यांनी काय प्रकारानं तयारी केली असेल. आता तयारीच्या हिशोबानं जर विचार कराल तर ज्या कलियुगामध्ये धर्माचं वाटोळं होतंय झालंय, अशा कलियुगाच्या संबंधानं विचार केला तर या कलियुगामध्ये ज्या गोष्टींना मान्यता दिली जात नाही त्या गोष्टी पांडवांच्या संबंधानं घडलेल्या आहेत बरं का. हा, या वाईट कलियुगामध्ये एखाद्या स्त्रीनं एकापेक्षा अनेक पती केले तर लोक चांगलं म्हणतात की वाईट? वाईट म्हणतात. मग ज्या कलियुगामध्ये धर्माचं वाटोळं झालं असं म्हणतात, या कलियुगामध्ये जर या गोष्टीला मान्यता नसेल, हीच गोष्ट त्या काळात झाली ज्यांच्या घरी देव राहायला गेला. अशा पांडवांनी एका द्रौपदीशी 5 जणांनी विवाहबद्ध व्हावं तरीही त्यांच्या घरी देव राहायला आला. हा, तयारीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या तयारीत ते बसत नाही. या कलियुगामध्ये, ज्या कलियुगामध्ये धर्माचं वाटोळं झालं असं म्हणतात, या कलियुगामध्ये एखाद्या अविवाहित कन्येला जर लेकरू बाळ झालं तर आपसुकच लोक त्या गोष्टीला सुद्धा वाईट या ठिकाणी म्हणतील. हा, पण ती गोष्ट पांडवांच्या कार्यकालात सुद्धा होते. सांगती कुंती कृष्णाला कर्ण हा पांडवा पहिला. कर्ण हा पांडवांच्या अगोदर अविवाहित कुंती माता असताना झालेला पुत्र म्हणजे कर्ण तिचा आहे. तिथे ती गोष्ट घडली तरी तिच्या घरी देव राहायला गेला. भावाभावात वैर इथे मानलं, चांगलं मानलं जात नाही. आता मानतात तो भाग वेगळा. तुमच्याकडं तुम्हाला भावाभावात भांडण असलेलं चांगलं वाटतं का मजा वाटते? हा, मजा वाटते का दुःख वाटतं? हा, दुःख वाटतं. तिथे कौरव आणि पांडव द्वापार युग देवाचं युग आहे, चांगलं युग आहे असं म्हणतात. पण त्या युगामध्ये सुद्धा इथे मान्य नसणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथे घडतात. कौरव पांडव 24 तास एकमेकांना मारायला टपलेले आहे. एवढं वैरत्व आहे, एवढं शत्रुत्व, एकमेकांविषयी द्वेष मनामध्ये आहे. अशा पांडवांच्या घरी देव राहायला गेला. मग या सगळ्या गोष्टी ज्या देवानं इग्नोर करून एकच गोष्ट पाहिली आणि ती गोष्ट अतिशय महत्त्वाची होती जी देवाला येण्याकरिता कारणीभूत ठरली. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी तरी त्या देवासी आठविती नाही. सूत्रात बसत कुठल्या गोष्टी त्या देवानं पाहिल्या नाही. हा, ठीक आहे, नाही तुम्ही सांसारिक व्यावहारिक दृष्टिकोनातून योग्य, त्याच्याशी मला घेणं देणं नाही. पण मी येण्याकरिता ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या जर पांडवांच्या संबंधानं झालेल्या आहेत म्हणजे अविरतपणे स्मरण
पांडवांनी भगवंताचं जीवनामध्ये ठेवावं. हा वनवासी जीवन आहे, दुःखानी संकटाने भरलेलं जीवन पांडवांचं होतं. हा या उलट पांडवांच्या जागेवर तुम्ही आम्ही असतो तर काय केलं असतं? पहिलं भलं मोठं खापर घेऊन कुणाकडे जातो आम्ही? देवाकडेच जातो ना. बाई देव काय खऱ्याचा म्हणतात का इकडं महिला मंडळ? हा कधी दुःख आलं संकट आलं तर पहिला दोष आम्ही कुणाला देतो? देवाला देतो. ती चूक पांडवांनी केली नाही. वनवासी जीवन आहे, काय असेल ते दुःख आमचं प्रारब्ध आहे, आमचं केलेलं कधीतरीचं कर्म या ठिकाणी आहे. पण या दुःखातून जर निवारण व्हावं अशी अपेक्षा असेल तर त्याकरिता समर्थन करणारा जगाच्या विश्वाच्या पाठीवर एकच आहे, त्याचं नाव भगवंत असं या ठिकाणी आहे. त्या भगवंताचं अविरतपणे स्मरण ठेवून पांडवांनी प्रत्येक कर्म करावं, प्रत्येक कार्य या ठिकाणी करावं. तरी त्या देवासी आठविती आणि म्हणून राही बाकीचं काही कुणाकडून घेता आलं तरी चालेल. पांडवांकडून मात्र एवढा एक आदर्श तुम्हाला आम्हाला घेण्याच्या योग्यतेचा आहे की दुःख असू द्या, संकट असू द्या, काहीही प्रतिकूल परिस्थिती उलथापालट जीवनामध्ये होऊ द्या, तू कमाने तुझा न पडावा विसर, तू कमाने तुझा न पडावा विसर, दुःखाने विसर विसर होऊ नये देवा. एवढ्या एका वर्मावर माणसाला चालता आलं पाहिजे. आणि ते वर्म हाताशी गवसलं पांडवांच्या. जरी प्रतिकूल परिस्थिती असेल, जरी दुःख संकट आता सध्या जीवनामध्ये असेल, तरी देवाला दोष देण्यात काही भलाई नाही, काही अर्थ नाही, तथ्य नाही. उलट याच्यातून बाहेर निघायचं असेल तर त्याला जवळ करता येणं गरजेचं आहे. प्रत्येक जीवानं तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला या पांडवांकडून हा एकमेव आदर्श घेता आला तरी जीवनाची सफलता या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आमच्या जीवनात जर कधी दुःख आलं, आजवर आम्ही देवाला दोष देण्यात दिवस वाया घालवले, पण देवाला दोष देऊ नका. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आलिया अगाध निवाराया, होईल कैवारी नारायण. असा स्वभाव त्या विश्वाच्या मालकाचा आहे. स्वतःचं लेकरू म्हणून प्रत्येक जीवाचा सांभाळ करणारा, विश्वाचा नाथ म्हणून भगवान परमात्मा जर आमच्या पाठीशी सदैव उभा असेल तर काही कुठल्या संकटाला घाबरण्याचं कारण या ठिकाणी उरत नाही. आणि म्हणून दुःख आलं, संकट आलं तर थकून हरून जाऊ नका. या उलट भगवंताला सांगून यावं, ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मुश्किलों से कह दो मेरे प्रभु बड़े हैं. हे माणसाला कळालं पाहिजे. हे जेव्हा ज्या दिवशी समजून येईल त्या दिवशी भगवान परमात्मा समर्थपणे तुमचा आमचा कैवारी होण्याकरिता या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना,
अशा प्रकारानं साकडं त्या वेळेला माणसाला घालता आलं पाहिजे. म्हणून जावं देवाकडे आणि सांगावं त्याला अंतकरणातलं दुःख. कारण दुःखाचा जर बाजार एक तर मांडूच नाही, मांडायचा असेल तर देवापुढे मांडा बरं का. हा, या स्वार्थी कामापुरत्या निगडीत असलेल्या लोकांसमोर, कारण लोकांचा स्वभाव आहे, लोक रडून विचारतात. हां, पुढचं माहिती आहे ना तुम्हाला. हां, मग सावध व्हा जरा लवकरच. हां, रडून विचारतात आणि हसून जगाला सांगतात. आमचं दुःख ते त्यांचं दुःख नसणार आहे, आमचं दुःख तो त्यांचा आनंद असणार आहे. हा विश्वास, हे वर्म लवकर लोकांच्या संबंधाने लक्षात घेऊन ज्याला आपलं दुःख दुःखच वाटेल अशा भगवान परमात्म्याकडे ते दुःख सांगता आलं पाहिजे. अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रातें जगते हैं. बहता आँखों से बाबा, बहता आँखों से बाबा नीर थमाना, बिन कुछ पूछे श्याम हमारा कष्ट मिटाना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. दरबार में बंसी वाले के, दरबार में बंसी वाले के दुख दर्द मिटाए जाते हैं. दुनिया के सताए लोग यहाँ, दुनिया के सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं. दरबार में बंसी वाले के. असा भगवान परमात्मा साध्य करण्याचा आग्रह संत आपल्याकडे करतात. जो प्राप्त झाल्यानं दुःख नावाचं प्रकरण शिल्लक राहत नाही, संकट नावाचा विषय खाली शिल्लक उरत नाही, असा सुखाचे आगर असलेला भगवान परमात्मा, आनंदाचा कंद असलेला भगवान परमात्मा, तेने विना जीवा सुख नोहे असं ज्याचं लक्षण आहे, तो भगवान परमात्मा आम्हाला साध्य करता आला पाहिजे. आणि तो साध्य केला पांडवांनी. त्याच्या वैभवाचा त्याग करून राहण्याकरिता यांच्या संगतीला आला. त्यांचा दाखला मौली ज्ञानोबा तुम्हाला आम्हाला देऊन नामस्मरणाचा महिमा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. की अविरत स्मरणानं परिणाम झाला द्वारकेचा राणा पांडवा घरी. अनेक रूपानं फायदे झाले आम्हाला या नाम या मार्गानं जाऊन. मग मौली ज्ञानोबरांनी सुद्धा मार्ग निवडला, हरिनामाचा मार्ग निवडला. अविरतपणे मौली ज्ञानोबरांनी सुद्धा त्या विटेवरच्या विठ्ठलाचं स्मरण जीवनामध्ये ठेवावं. हा, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा. त्या विटेवरच्या विठ्ठलाला सुद्धा आजच्या प्रसंगानुरूप या ठिकाणी आदिशक्तीच्या रूपाने मौली ज्ञानोबरा पाहतात. हो करी कृपा सावळे सुंदरी बाई हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. कृपेची अपेक्षा करत नामस्मरण हा मार्ग मौली ज्ञानोबरांनी निवडावा. आणि मौली ज्ञानोबरा म्हणतात, नामस्मरण या मार्गानं आम्ही गेलो आणि जी अपेक्षित फलश्रुती होती, परिणाम होता, त्या परिणामापर्यंत आम्ही त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. घटाघटामध्ये विराजमान असलेल्या देवाचं दर्शन आम्हाला व्हायला लागलं. सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. मग नाम या मार्गाने मौली ज्ञानोबराय जाऊन
कुठल्या प्रकाराने अनुभव साध्य करतात, प्राप्त करतात, तर घटाघटामध्ये विराजमान असलेल्या रामाचं दर्शन आम्ही घेतलं. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम परिभ्रांतासी काम विषया हरी व्यापक सर्वत्र समान. तुलसीदासांनी द्यावा तो पुरावा. परिणामापर्यंत पोहोचले हे सगळे संत, ज्यांना अखिल विश्वामध्ये कुठे विशिष्ट ठिकाणी विराजमान असलेल्या देवाचं फक्त दर्शन होत नाही, जिकडे नजर जाते, जिकडे दृष्टी जाते, तिकडे देवाचं दर्शन घेणारे हे संत, त्यांचा अनुभव तुम्हाला आम्हाला सांगू पाहतात. हरी नाही दिशा हरीची याद हरी नाही दिशा हो हरीची याद हरी नाही दिशा हरीची याद हरी नाही दिशा भावे सातैसा हरी एक भावे सातैसा हरी एक हरी मुक्ती भावे जैसा तैसा हरी एक, ज्याचा भाव तसा तो अनुभवायला मिळाला. घट घट बीच में राम रमैया डार डार पात में राम बसैया डार डार पात में राम बसैया घट घट बीच में राम रमैया. सगळे संत त्या परिणामापर्यंत जाऊन पोहोचले. तोच परिणाम मौली ज्ञानोबरांनी देखील प्राप्त करावा. सर्वागटी राम भाव शुद्ध. नेमकं हे प्रकरण असतं तरी कसं, हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून पैठण निवासी नाथ महाराजांनी थेट गंगासागरवरून कावडीत पाणी आणलं रामेश्वरावर अभिषेक करण्याकरिता. आणि अभिषेकाला आणलेलं पाणी 1-2-5 मिनिटाच्या अंतरावर आता रामेश्वराचं मंदिर आहे. इतका मोठा प्रवास केलेला आहे, जल आणलंय, तीर्थ आणलंय, 2-5 मिनिटानं ते पाणी वापरायचंय. पण रस्त्याच्या अलीकडं, रस्त्याच्या कडीला, मंदिराच्या अलीकडं रस्त्याच्या कडीला एक तहानेनं व्याकुळ 1-2-3 सेकंदामध्ये आता जीव जाईल की राहील या प्रसंगामध्ये एक गाढव तहानेनं व्याकुळ हातपाय फोडताय. मरणांत प्रसंगामध्ये विवळत त्या ठिकाणी पडलेला आहे. कितीतरी लोक त्याच्या आजूबाजूला उभे राहून त्या गाढवाची गंमत पाहतात, मजा पाहतात. तुम्ही काय केलं असतं तिथं असतात तर? गंमत पाहिली असती, मजा पाहिली असती, फोटो काढला असता, व्हिडिओ काढला असता, सोशल मीडियावर सांगण्याचा प्रयत्न केला असता की हे गाढव इथं कसं करतंय बघा. हॅलो गाईज, इकडं आहे का कोणी? काय अशी मानसिकतेचे लोक, आजूबाजूला खूप सारी लोक उभी आहे. नाथ महाराज जेव्हा जातात तेव्हा पाहतात तहानेनं व्याकुळ पडलेलं गाढव तिथे आहे. अभिषेकाकरिता आणलेलं ते एवढं दूरवरचं पाणी
नाथ महाराजांनी कुठलाही विचार न करता गाढवाच्या मुखामध्ये ओतावं. त्यामध्ये सुद्धा राम त्या ठिकाणी दिसला. याच भावनेला म्हणतात सर्वाघटी राम भाव शुद्ध. हा निर्माण झालेला भाव न सोडी हा भाव ताकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी. नित्य रामकृष्ण नामाचा टाहो फोडा. भाव निर्माण झाला. देवाची कृपा माना बरं का. कारण गीता भागवत इतर ग्रंथ शिकवणाऱ्या खूप साऱ्या संस्था महाराष्ट्राच्या बाहेरही आहेत, पण भाव शिकवणारी संस्था अजून जन्माला आली नाही. भाव हा साधनेतून निर्माण होणारी गोष्ट आहे. तो जर निर्माण झाला तर सोडायचा नाही. न सोडी हा भाव टाकी रे संदेह. शंका आणू नको, संदेह निर्माण करू नको. सतत रामकृष्ण नामाचा टाहो फोडत राहा. आणि हे जर निरंतर जीवनामध्ये करत राहशील तर निश्चित त्या विश्वाच्या मालकाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यानं कृपा करण्याकरिता सुदाम देवाचं धन पाहिलं नाही, उग्रसेनाचा पुरुषार्थ पाहिला नाही, कुब्जेचं रूप त्यानं पाहिलं नाही, गजेंद्राचं ज्ञान त्यानं पाहिलं नाही, विदुर काकाची जात देखील त्यानं पाहिली नाही. म्हणून देवाची कृपा मिळवण्याकरिता जात वीत गोत कुळ शिळ मात भजेका त्वरित भावनायुक्त. तुम्ही कुठल्या जातीत जन्माला आलात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कुठल्या कुळात जन्माला आलात हे देखील महत्त्वाचं नाही, तुमचं गोत्र कुठलं आहे हे देखील महत्त्वाचं नाही. तुम्ही कुठेही आणि कुठल्याही परिस्थितीत जन्माला या, पण त्याला भजण्याची ज्या दिवशी त्वरा कराल त्या दिवशी तुम्ही त्याच्या कृपापात्र झाल्याशिवाय राहणार नाही. अशा भगवंताची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करण्याकरिता भजेका त्वरित भावनायुक्त त्याला भजण्याची त्वरा करावी तातडी परमार्थाची. मौली ज्ञानोबराय म्हणतात या भक्तीप्रमाणे जो साधक जो उपासक स्वतःचं जीवन या ठिकाणी जगण्याचा प्रयत्न करतो ना, त्याचं सर्वात मोठं लक्षण मी तुम्हाला सांगतो. काय लक्षण आहे? त्यांच्या ध्यानी मनी राम आहे, कृष्ण आहे, हरी या ठिकाणी आहे. पांडुरंग मणी पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी पांडुरंग. अशा भक्तीप्रमाणे आणि सर्वात मोठी मानसिकता या हरिभक्ताची सांगितले मौली ज्ञानोबरांनी. तुम्हाला आम्हाला दगडा विटांचं मातीचं सिमेंटचं घर बांधण्यात भूषण वाटतं, ठीक आहे, ज्याचं जसं प्रारब्ध तसं घर बांधा, हरकत नाही. पण इथलं घर बांधल्या सरसर अजून एका ठिकाणी सुद्धा घर आम्हाला बांधायचं आहे. ते घर बांधणं फार महत्त्वाचं या ठिकाणी मौली ज्ञानोबा सांगतात. ज्या घरात तुला किती दिवस राहायचं आहे ही जर शाश्वती तुझ्या हातची नसेल, ते घर बांधण्यात वेळ तुझा वाया जाया घालवू नको. या नामधारकांनी उपासकांनी इथे या नश्वर लोकांमध्ये घर बांधण्याचं महत्त्वाचं न ठेवता यांनी देखील घर बांधलं. ते कुठं? थेट वैकुंठ भुवनामध्ये अभंगाचं शेवटचं
आ